सन्माननीय माननीय अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, तोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. जय जय शिवाजी. धन्यवाद त्यांना मंजरी आणि प्रेक्षक वर्ग. आजचा हा उद्घाटन सोहळा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार आणि स्वागत करण्यासाठी मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय प्राध्यापिका शांतिश्री धुलीकुडी पंडित यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांचं सत्कार आणि स्वागत. प्लीज ब्रिंग कुलगुरू आदरणीय महाराष्ट्राचे राज्य भाषा मंत्री जेएनयू मध्ये कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचंही उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र यावेळी याच वेळेला खरं तर या विद्यापीठाच्या बाहेर जेएनयू मध्ये फडणवीसांच्या विरोधात आंदोलन देखील पाहायला मिळत आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन केलेली आहेत. एसएफआय अर्थातच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दिल्लीतील जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. फडणवीसांच्या हस्ते जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन संपन्न झालंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातले अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित आहेत. याच वेळी मात्र विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आपण जर पाहिलं तर एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत जेएनयू मध्ये एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे दिल्लीमध्ये
JNU मध्ये फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आले तर दुसरीकडे SFI विद्यार्थी संघटनेच्या वतीनं फडणवीसांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. JNU मध्ये दोन्ही अध्यासन केंद्रांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री उदय सामंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर JNU मध्ये कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं दुसऱ्या दृश्यांमध्ये JNU मध्ये SFI विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत या विद्यार्थ्यांनी फडणवीसांच्या विरोधात आंदोलन केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांसह या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत देखील उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कार्यक्रमाविरोधात SFI विद्यार्थी संघटनेकडून मात्र निदर्शनं पाहायला मिळत आहेत. फडणवीसांच्या हस्ते JNU मध्ये दिल्लीतील JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आले तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी हिंदी वातावरणाच्या विरोधात घोषणाबाजी देखील विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. इथे दृश्य आपण बघतोय दिल्लीच्या JNU या ठिकाणी या विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन who करण्यात also आलं. showed great interest, and he was impressed how peaceful a campus we are. Let me tell the Honorable Chief Minister, we are the most nationalistic campus because every army chief, naval chief is an alumni of JNU. So, sir, thank you for giving us this center, and we thank you for doing this for the Marathi language, literature, and culture, and Chhatrapati Shivaji Maharaj, whom we take as a national icon. And in the vision of the Prime Minister for his Vikasit Bharat, Chhatrapati Shivaji Maharaj was also one who believed in the concept of Akhanda Bharat, and the one who believed in a united, strong India. We are also starting the Trishul Special Center, where the Ministry of Shipping is giving us a grant of 25 crores, where one of the Trishuls will be Chhatrapati Shivaji Maharaj and Kanoji Angre and their naval strategy and their guerrilla strategy for India's security policy. And the other center will be Raja Rajendra Chola and Southeast Asia with the Bay of Bengal and Indian Ocean. And the third will be Lachit Pukhan and internal river water architecture hydrostatic. So that is why we are calling it Trishul. And we hope to be both theory and practice. Sir, let me tell you that this came last October, thanks to your government. And here also we have started courses, already optional courses for all the 10,000 students we have. And this is in existence. And we are also going to have a national dialogue every year called the Sindhu Durg Dialogue, where the best minds in strategy will be called. Maybe one time we will take your hospitality as well. Thank you, sir. And this international conference as well. And once again, I welcome Raja as well as the Chief Minister to Jawaharlal Nehru University, which believes in equity with equality and excellence, and innovation with integrity, and innovation here. We are one of the best universities, sir. We are ranking number 1 in the country, and we are a central government university. मी सगळ्या मराठी मुलांना सांगते इथे 10 आणि 20 रुपयाची फी आहे. पूर्ण केंद्रीय सरकार मदत करतात. It is central government. I request all poor students who are brilliant, please write the CUET or the NET JRF, and JNU will welcome you. Please come to JNU. It is your university. Sir, मी एवढं सांगणे उचित आहे. मी पण JNU ची विद्यार्थिनी आहे. सो त्याच्यामुळे माझा फार गौरव आहे की हा विद्यापीठमध्ये मी सुरू केलेला कुलगुरू झालेला कधी वाटलं नाही. आणि पहिली स्त्री कुलगुरू सर. आतापर्यंत वामपंथी लोक स्त्रियांसाठी लढतात, पण एक पण स्त्री आजपर्यंत कुलगुरू नाही झाले. त्याला हा सरकार
आणि मोदीजींची जाडच पाहिजे होते की एक स्त्रियांना आणायला, आणि ते पण एवढं व्हायलन्स अँड पोलरायझेशन झाले तेव्हा ते देवी भक्त आहे म्हणून त्यांना वाटलं काय पुरुष करू शकलं नाही, एक स्त्री ही करू शकतात. सो JNU विद्यापीठात मराठी अध्ययन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. मराठी हिंदी वादातून दिल्ली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेनं फडणवीसांच्या विरोधात आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे सामरिक अध्यासन केंद्राचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालंय, तर दुसरीकडे SFI या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलंय. तर JNU या विद्यापीठात मराठीसह छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे देखील उद्घाटन संपन्न झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.